नीतिसूत्रे प्रियांनो आपण यावेळेला वाचलेलं आहे आणि त्याचा 23वा अध्याय आपण काढलेला आहे. नीतिसूत्रे त्याचा 23वा अध्याय. आणि प्रियांनो, तुमचं सगळ्यांचं लक्ष जे आहे ते 3 वचनांकडे सुरुवातीला मी लावत आहे आणि ते म्हणजे 6, 7 आणि 8 वचनं आपल्यासाठी आपण वाचत आहोत. पुन्हा एकदा नीतिसूत्रे 23वा अध्याय 6, 7 आणि 8 वचन मी वाचत आहे. दुष्ट दृष्टी मनुष्याचे अन्न खाऊ नको, त्याच्या मिष्टान्नाची इच्छा करू नको, कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्यांसारखा आहे. तो तुला खा पी म्हणतो, पण त्याचे मन तुझवर नाही. गिळलेला घास तू ओकून टाकशील, तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल. एक शब्द प्रियांनो यामधून मी घेतलेला आहे. पूर्ण यावरतीच मनन आज मी करणार नाही, परंतु 7वं वचन जे आहे त्यातला जो भाग आहे त्याकडे प्रियांनो आपण लक्ष देणार आहोत. 7वं वचन म्हणत आहे, कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्यांसारखा आहे. आणि पुढे प्रियांनो परत एकदा म्हणत आहे, तो तुला खा पी म्हणतो, पण त्याचे मन तुझवर नाही. या वचनामध्ये कोणता शब्द प्रियांनो असा आहे की तुम्हाला दिसत आहे की त्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे? कोणाला दिसत आहे कोणत्या शब्दावरती लक्ष केंद्रित झालेलं आहे? येस? का बरं म्हणत आहे आपण? काही जण मन सांगत आहात. मन का म्हटलेलं आहे? कारण एकच शब्द 2 वेळा आलेला आहे. ज्या वेळेला एखादा शब्द वारंवार येतो त्याकडे प्रियांनो लक्ष लावावं असं लिहिणाऱ्याची इच्छा असते. आणि म्हणून 7व्या वचनामध्ये मात्र 2 वेळा शब्द आलेला आहे. आणि तो म्हणजे काय? पहिल्याच वाक्यात वरती लिहिलेला आहे, कारण तो आपल्या मनात, मन मनात म्हटलेला आहे. आणि शेवटचा जो भाग आहे 7व्या वचनाचा, पण त्याचे मन तुझवर नाही. मनात आणि मन. आणि प्रियांनो, ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी आज मी जो माझा शीर्षक घेतलेला आहे, मनाची पापे. मन वरून मनाची आपली पापं काय आहेत ती सगळीच प्रियांनो मला आज घेता येणार नाही. मला वाटतं एखादा मुद्दा जरी मी त्यातून घेतला तर मला वाटतं खूप चांगलं होईल. पण सुरुवातच ज्यावेळेला आपण म्हणत आहोत मनाची पापे, आता मन कोणी ओळखले प्रियांनो? कोण कोणाचं मन ओळखू शकतं का? कोणाच्या मनात काय चाललं आहे? यावेळेला मी बोलत आहे, पण तुमच्या मनात काय चाललेलं आहे? मी मन म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय काय गोष्टी येतात? कोणाचं मन कुठं लागलेलं आहे? आणि येशू ख्रिस्ताने देखील प्रियांनो बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत मनाबद्दल. तर आज ती मनाची पापं, मन जे आहे हे सगळ्यात दुष्ट आणि वाईट म्हटलेलं आहे प्रियांनो. कारण ते आत्ता इथं आहे आणि दुसऱ्या क्षणालाच ते कदाचित तुमच्या घरी गेलेलं असेल, तुमच्या कामाच्या ठिकाणी गेलं असेल, तुमच्या नातेवाईकांकडे गेला असेल. तुम्हाला इथून कुठं पुढं जायचं आहे ते तुम्ही तिकडे जाण्याआधीच तुमचं मन तिथं जाऊन पोहोचलेलं आहे. आणि काही गोष्टी चांगल्या होतात, काही प्रियांनो, परंतु बऱ्याच अंशाने प्रियांनो वाईट गोष्टी मात्र होत असतात. आणि म्हणून कोणत्याच माणसाचं मन हे स्थिर असं झालेलं नाही आहे. माणूस हा चलबिचल असतो. त्याच्या मनामध्ये जेवढे विचार येतात त्याप्रमाणे प्रियांनो नंतर तो कृतीसुद्धा करतो. हे पुढे प्रियांनो आपण पाहणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेला मी म्हणत आहे मनाची पापे, तर ह्या 7व्या वचनाकडे प्रियांनो आपण लक्ष देत आहोत की जसं तो म्हणत आहे, कारण तो आपल्या मनात घास मोजणाऱ्यांसारखा आहे,
तो तुला खापी म्हणतो, पण त्याचे मन तुझवर नाही. हा मनुष्य असा आहे की तो बोलताना खूप काही बोलतो, सांगताना आपल्याला खूप चांगलं वाटेल, पण तो बोलतोय तेच तसं त्याचं मन पण आहे असं मुळीच नाही. आणि म्हणून शल्मोन त्या ठिकाणी सावधगिरीचा इशारा देत आहे की कोणत्याही मनुष्याच्या बोलण्यावरती जाऊ नको. कदाचित तो बोलत असताना तुला खूप चांगलं वाटेल, पण त्याच्या मनात तो कसा आहे हे तुला नंतर कळेल. आणि म्हणून कोणावरही तसा विश्वास एकदम ठेवू नको जो बोलतोय तसा. आता या गोष्टींवरूनच प्रियांनो, आपण खरं तर प्रत्येकाच्या अंतःकरणात म्हणा, शब्द दुसरा आपण म्हणतो अंतःकरण किंवा मन, पण हे मन स्थिर राहावं यासाठी देखील प्रियांनो, ज्यावेळेला आम्ही बायबल सेमिनरीमध्ये असतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे शिकवलं जातं त्या ठिकाणी की मनातली जेवढी दुष्टता आहे ती पूर्ण काढून टाका. ती कशी काढून टाकायची, वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच ते शिकवण दिलेली आहे. त्यामध्ये प्रियांनो एकमेकांना क्षमा करणंचं आहे. एखादा वाईट व्यक्ती आहे आणि त्याने तुम्हाला काहीतरी वाईट केलेलं आहे तर त्याची क्षमा करून टाका. आणि जर तुम्ही त्याला जाऊन भेटलात तर त्याच्या कृतींबद्दल त्याला सांगा आणि म्हणा की मी तुला क्षमा केलेली आहे. तुमच्या मनामध्ये एखाद्याचा राग असेल तर रागसुद्धा तुम्ही काढून टाका. अशा अनेक गोष्टी प्रियांनो, देवाचं वचन बायबल सेमिनरीमध्ये शिकण्याआधी अंतःकरण आपलं मन हे धुवून घ्या म्हणून सांगितलं जातं. आणि म्हणून त्यावेळेला प्रियांनो जवळपास वर्षाच्या सुरुवातीलाच, मग ते पहिलं वर्ष असू द्या, दुसरं वर्ष असू द्या, तिसरं चौथं वर्ष असू द्या, सुरुवातीचे 7 दिवस त्याला आम्ही लहानशी आध्यात्मिक सभा म्हणतो की अंतःकरण स्वच्छ करून घ्या, की जेणेकरून नंतर त्या अंतःकरणामध्ये जे देवाचं वचन पेरलं जाणार आहे, जे देवाचं प्रियांनो वचन आपण म्हणतो मधाच्या रुचीपेक्षा देवाचं वचन गोड आहे, ते कडू होऊ नये, ते गोडच राहावं तुमच्यासाठी सुद्धा. म्हणून अंतःकरण फार स्वच्छ करून घ्या आणि मगच देवाचं वचन साठवायला सुरुवात करा. आणि तो गोडवा जो आहे तो तुमच्या जीवनातून इतरांना देखील तो कसा मिळेल यासाठी प्रियांनो 7 दिवस वेगवेगळ्या रीतीने उपदेशामधून अगदी व्यावहारिक दैनंदिन जीवनामधल्या गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायला लागत असतं. त्यामध्ये प्रियांनो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच मुलामुलींचं समर्पण त्या 7 दिवसांमध्ये प्रियांनो जास्त करून होत असतं, की ज्यांना कदाचित कन्फर्म नसतं की त्यांची सेवा ते खरंच काय करणार आहेत. कुठंतरी आईवडिलांनी सांगितलं म्हणून आलेले असतात काही जण कोणीतरी पाळकसाहेबांनी सांगितलं म्हणून आलेले असतात. काही जण असतात की कुठंतरी एक पोस्ट सेवेमध्ये रिकामी आहे, मोठं पद आहे, ते पद रिकामं आहे आणि त्या पदावरती बसण्यासाठी एक लायकीचा माणूस नाही आहे, मग हे शिक्षण घ्यायचं आणि त्या पदावर जाऊन बसायचं. अशा पण काही गोष्टी प्रियांनो त्या ठिकाणी मुलं मुली आपल्या अंतःकरणात घेऊन येत असतात. पण ज्यावेळेला त्या 7 दिवसांमधून ते जातात त्यावेळेला मात्र संपूर्ण रीतीने ते स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांना समजतं की नाही, मला खरंच काय करायचं आहे. म्हणजे मनातल्या गोष्टींकडे प्रियांनो फार लक्ष दिलं जातं, कारण नंतर जे काही प्रियांनो शिकवलं जाणार आहे ते नंतर मात्र मग दूषित जर झालं किंवा त्यामध्ये जसं दुधाच्या प्रियांनो गोष्टी आहेत किंवा दूध जे आहे त्याच्यामध्ये दुसरं काही पडलं किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये दूध जर पडलं ते सगळंच नासून जाणार आहे, याकडे प्रियांनो लक्ष दिलं जात असतं. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो मनाची पापे तर त्याकडे प्रियांनो आपण लक्ष द्यायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने
मत्तेच्या शुभवर्तनमध्ये काय म्हटलेलं आहे प्रियांनो आपण बघूया. 9वा अध्याय काढूया. मत्ते 9वा अध्याय आणि प्रियांनो त्याचं 4थं वचन तो काय म्हणत आहे. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि 4थं वचन काय म्हटलेलं आहे प्रियांनो, कोणी वाचेल? येस, बरोबर. येस, एवढंच वचन आहे प्रियांनो. मी तुमचं लक्ष त्या ठिकाणी वेधत आहे. वरती लिहिलेलं आहे पक्षघाती मनुष्य. आपल्याला ही गोष्टसुद्धा माहिती प्रियांनो. तो एका घरामध्ये बसला होता आणि मग त्या घरामध्ये भरपूर लोक बसले होते. आतमध्ये जाण्यासुद्धा जागा नव्हती. आणि मग एक मनुष्य आपल्या मित्रांना घेऊन, म्हणजे 4 मित्र, त्यांच्या मित्राला जो पक्षघाती होता त्याला बरं करण्यासाठी घेऊन आल्यावर जागा मिळाली नाही. शेवटी ते घराच्या छपरावर चढले आणि त्यांनी छप्परच उखडून काढलं आणि त्याला खाली त्या ठिकाणी सोडलेलं आहे. त्यावेळेला तो मनुष्य ज्यावेळेला खाली आला आणि प्रभू येशू ख्रिस्तासमोर त्याला ज्यावेळेला ठेवण्यात आलं, तर प्रभू येशू ख्रिस्ताने 3ऱ्या वचनात 2ऱ्या वचनापासून वाचतो, मग पहा बाजेवर पडून असलेला कोणी एका पक्षघाती मनुष्याला त्याचकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तो जास्त काही बोलला नाही, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. ते कुठं बोलले? मनात बोलले. आणि काय बोलले? हा दुर्भाषण करतो. त्यांनी दुर्भाषण काय केलं? त्याने दुर्भाषण तसं बघितलं तर यहुदी रीतीप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या पापांची क्षमा फक्त देव करू शकतो. त्याच्यासाठी त्याला वेगवेगळ्या रीतीने जे परमेश्वरांनी नियम लावून दिलेले त्या नियमाप्रमाणे त्याला ते करायचं असतं. दुसरा कुठलाही मनुष्य, याजकसुद्धा त्या ठिकाणी तसं बोलू शकत नाही की होय त्याच्या पापांची क्षमा झालेली आहे. पापांची क्षमा करणं हे फक्त देवालाच अधिकार आहे. कारण पाप जे आहे ते माणसाकडून नाही किंवा माणसाच्या विरोधात नाही, तर देवाच्या विरोधात ते केलेलं असतं. म्हणून देवाला तो अधिकार आहे त्या मनुष्याची क्षमा करणं. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. म्हणून त्यांना वाटले हा दुर्भाषण करतोय. पण ते सगळं काही त्यांच्या मुखामध्ये ते आलेलं नाही आहे, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये ते बोललेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. आणि मग 4थं वचन म्हणत आहे, येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? तुम्ही त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताला समजलेलं आहे. कारण स्वतः तो देव आहे. आणि स्वतः जर तो देव आहे तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काय कल्पना चाललेल्या आहेत हे त्याला चांगल्या रीतीने माहिती प्रयत्न. आजच्या काळामध्ये सुद्धा आपण म्हणतो जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी तो म्हणतो मी आहे. पण जर ते त्याच्या नावाने एकत्र येत असतील तर बरं का, पण त्याच्या नावाने ते नालस्ती करत असतील तर तो तिथं असेल, पण जशा रीतीने त्यांना सहाय्य करायला पाहिजे ते सहाय्य मात्र तो करणार नाही. त्याला समजतंय सगळं हे काय बोलतात काय नाही, त्यांचा उद्देश काय आहे, मनामध्ये कल्पना काय चाललेल्या आहेत, मुखामधून शब्द काय निघणार आहेत हे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्या कल्पना ओळखून तिथं म्हटलेलं आहे की तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता. त्यांनी काही चांगलंच केलेलं आहे आणि परमेश्वर चांगल्याचीच पेरणी करत असतो, वाईट कधीच पेरत नसतो, वाईट कधी सांगत नसतो, वाईट करायला कधी भाग पाडत नसतो. तो जर सगळं काही चांगलं करणार आहे तर आपण वाईट कल्पना का करतो. आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात तुम्ही परमेश्वराचं वचन वाचून करता, तुम्ही प्रार्थना करून करता, पण तुमच्या अंतःकरणामध्ये जर वाईटच कल्पना येत असतील तर तुमच्या प्रार्थना आणि बायबल वाचणं
हे व्यर्थ गेलेलं आहे प्रिय. मनुष्य मनामध्येच कल्पना खूप काही करत असतो. असं होईल, तसं होईल, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, त्या योजनासुद्धा तो आखत असतो. आणि त्याला असं वाटत असतं एका बाजूला की मी तर सकाळी बाबा बायबल वाचलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे आणि सगळं काही मला देवा बरोबर माझ्या जीवनाला तो चालवत आहे. पण मनुष्याचं अंतःकरण आणि मन दुष्ट कल्पनांनी भरलेलं आहे प्रिया. तर त्या मनुष्याला देवबाप कसा चालू शकेल? ज्या वेळेला प्रियांनो आपण म्हणतो की होय देवाच्या वचनामधून जर मला त्या ठिकाणी असं सहाय्य मिळालेलं आहे, तर आपल्या जीवनामध्ये प्रियांनो ज्या काही गोष्टी होत आहेत त्याची कल्पना करत बसणं की कसं होईल आणि काय होईल हे व्यर्थ आहे प्रियांनो. कारण विश्वास ठेवणारा आणि देवावर विसंबून असणारा व्यक्ती त्याच्या कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्याने सदैव तयार राहावं. उगाच आपण कल्पना करून प्रियांनो आपलं जीवन जे आहे आपण उद्ध्वस्त करून टाकत असतो. आणि हे सगळ्यात मोठं पाप आहे प्रियांनो. आज त्याकडे प्रियांनो मी येणार आहे. माझा मुद्दा अजून मी घेतलेला नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जसं या प्रियांनो शास्त्री लोकांना म्हणत आहे की जे 4थ्या वचनात म्हटलेलं आहे, त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का का नीट वाचा शब्द काय का आणि ता म्हणजे काय? करता का नाही लिहिलं? शब्द करता लिहिला असतं तरी चाललं असतं. पण आणिता म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये तुमचं मन, तुमचं अंतःकरण हे चांगलं आहे आणि देवाच्या गोष्टींनी शास्त्रीय हे देवाचं वचन वाचून सांगणारे लोकांना आहेत. एवढे चांगली देवाची सेवा करणारे लोक आहेत. तुमच्या जीवनामध्ये देवाने खूप काही चांगलं मध ओतलेलं आहे. पण तुम्ही काय करताय? त्या कल्पनांमध्ये काय म्हटलेलं आहे तो? तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना आणता. आणता म्हणजे काय? जसं एखादी वस्तू घरी घेऊन येतात, शाळेमधली मुलं करत असतात तशी, नाही का? सापडलं, मला सापडलं तर घेऊन आलो मी, आणि मग ते घरातच राहतं. मग एखादी लहानशा गोष्टीपासून सुरू होते, नाही का? पेन्सिल असेल, रबर असेल, आणि आई वडील विश्वास ठेवतात जाऊ दे त्याला सापडलं म्हणून. पण ते खरंच त्याला सापडलं का? कधी कधी त्याला आवडलं म्हणून ते घेऊनही टाकलेलं असतं त्याने. पण तो काय करतो? दुसऱ्याची वस्तू आहे, ती आपली नाही आहे, पण ती घरी घेऊन येतो. माणसं मोठी झाल्यावरती सुद्धा प्रियांनो काही गोष्टी शॉपिंग करून घेऊन येतात घरी, आहे आणता तुम्ही, आहे ना? तिथे शब्द काय म्हणतो? काय आणलं बाबा? नवऱ्याने आणलं, बायको विचारते, बायकोने आणलं, नवरा विचारतो, काय आणलं? आणलं बाबा मी एवढे एवढे पैसे देऊन आणि हे असं असं घेऊन आलेले, आणि आपण दाखवत बसतो. अगदी त्याच रीतीने प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा या ठिकाणी प्रियांनो वचना म्हणण्यामध्ये आहे की तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणताय? तुम्ही घेऊन येत राहताय सारखं. तुमच्या मनामध्ये ते नको आहे, ती नको असलेली गोष्ट तुम्ही घेऊन येताय, आणि त्यामुळे तुमचं जे प्रियांनो त्या ठिकाणी म्हणत आहे, शास्त्री पुरुषांना तो सांगत आहे, मी जे काही देवाने तुम्हाला दिलेलं वचन आहे ते दूषित होऊन जाते. कारण तुम्ही नको त्या गोष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये घेऊन येता. आणि ह्या सगळ्या गोष्टी ओळखूनच प्रियांनो मग तो त्या ठिकाणी म्हणत आहे, कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे आहे? तो जर बोलला असता उठून चाल तर तो चालला पण असता, पण त्याला चालण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ती कदाचित थोड्या वेळपुरती झाली असती. शास्त्री पुरुषांना काय वाटलं होतं
की हा बोलेल याला फक्त चालायला लावेल, पक्षघाती आहे, त्याचा पक्षाघात बरा झाला, बरं वाटलं, चाललं जाईल घरी. पण पक्षघाताच्या गोष्टी ज्या आहेत किंवा आजारपण जे आहे ते तर बरं होईलच, परंतु कधी ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणातल्या पापांना जर प्रभुश्वर क्षमा करेल तर त्याचा पक्षघातच नाही तर दुसरा कोणताही आजार असू द्या तो आपोआप जाणार आहे प्रियानो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना तो विचारत आहे की कोणती गोष्ट सोपी आहे यापैकी. पण त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ओळखून त्याने या ठिकाणी प्रियानो सांगितलेलं आहे की तुम्ही वाईट गोष्टी आपल्या मनामध्ये त्याला थारा देऊ नका. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रियानो चांगल्या आणि वाईट गोष्टी दिवसभरामध्ये किती होतात याचा पडताळा, हिशोब हा ठेवणं फार गरजेचं आहे. दिवसभरामध्ये आपण कोणत्या कोणत्या कल्पना केल्या, रात्री झोपेला जाण्याच्या वेळेला प्रियानो विचार करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर प्रियानो प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण दिवसभरामध्ये आपण काय काय केलेलं आहे, कोणती गोष्ट केलेली आहे याचा प्रियानो जर हिशोब आपण ठेवत आहोत, म्हणजेच काय, थोडक्यात जर वाईट कल्पना आहेत, वाईट गोष्टी घडलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल देवाला क्षमा मागणं, मग ते नुसत्या कल्पनाच नाही तर बोलणंसुद्धा आहे प्रियानो, आपलं वागणंसुद्धा आहे. हे जर प्रियानो आपण लक्षपूर्वक काळजी घेऊन प्रियानो जर प्रार्थना केली तर देवबाप खात्रीने स्वस्त आपल्याला शांत झोप देऊन दुसरा दिवस फार चांगला दाखवणार आहे. याकोबाच्या पत्रामध्ये सुद्धा प्रियानो याबद्दल म्हटलेलं आहे. जर आपण काढलं याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय 14 ते 16 वचन काय म्हणते बघा. याकोबाचे पत्र पहिला अध्याय आणि 14 ते 16 वचन. येस, कोणी वाचेल याकोबाचे पत्र? येस, थँक्यू. 14 वचनापासून म्हटलेलं आहे प्रियानो, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. कुठून सुरू झालं प्रियानो? सुरू कुठून झालं? शब्द काय लिहिलेला आहे? प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. वासना कुठं तयार होते? मनामध्येच तयार होते. आणि वासनेबद्दल प्रियानो आपल्याला माहिती आहे की परमेश्वराने सुद्धा 10 आज्ञेमध्ये प्रियानो काय म्हटलेलं आहे? 10 आज्ञेत काय म्हटले प्रियानो वासनेबद्दल? येस, कृपा करून काढा 10 आज्ञा. वासनेबद्दल कुठं म्हटलेलं आहे? व्यभिचार करू नको, एकच आहे का? अजून काय? 7वी आज्ञा म्हटले तुम्ही, व्यभिचार करू नको, पण अजून काय? येस, महत्त्वाचं आहे नाही का? काय म्हटलेलं आहे तिथं 9व्या आज्ञेमध्ये? आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. पुढं म्हटलेलं आहे 10व्या आज्ञेमध्ये आपल्या शेजाऱ्याच्या घराचा थांबला का तिथं? नाही, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा. म्हणजे काय? ती सुद्धा एक वासना आली की नाही? शेजाऱ्याची स्त्री, तिची अभिलाषा. वचन अगदी परमेश्वराने माणसाचा जो कमकुवतपणा आहे तिकडे बोट ठेवून प्रियानो बरोबर आज्ञा दिलेली आहे. ज्या वेळेला या आज्ञा दिलेल्या होत्या त्या काळची परिस्थिती काय होती माहिती आहे का? की दुसरी जी राष्ट्र आहेत किंवा ज्या राष्ट्रांमध्ये मिसर देशामध्ये प्रियानो ते राहत होते, वाढत होते, आणि त्या मिसर देशाच्या अवतीभोवती सुद्धा जी राष्ट्र होती
त्यांच्यामध्ये एखाद्या स्त्रीचं हरण करणं किंवा तिच्याबरोबर निजणं हे पाप मानलं जात नव्हतं. स्वैराचार, तिथं सगळी मोकळीकता होती, कुठली बंधनं नव्हती. परमेश्वराने पाहिलं की याचंच अनुकरण माझेसुद्धा लोक करतील, आणि म्हणून त्याने ज्या ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, मग अगदी ती मूर्तीपूजापासून किंवा माझ्या ख्रिस्ताला वेगळे देव नसावेत, या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेला वाचतो प्रियानो 10 आज्ञांना, त्याचं कनेक्शन नेहमी शेजारच्या राष्ट्रांबरोबर आणि मिसर देशामध्ये हे ज्या ठिकाणी प्रियानो राहिले, जवळपास 400 वर्षाच्या वर जास्त गुलाम म्हणून त्या ठिकाणी राहत होते, त्या लोकांचं अनुकरण ते करतील म्हणून परमेश्वराने त्यांना एक आज्ञा अशा दिलेल्या आहेत, 10 आज्ञा, की त्यांनी ते करू नये. मी जे राष्ट्र घडवणार आहे त्या लोकांमध्ये ह्या पापांबद्दल उल्लेखसुद्धा नको म्हणून त्या ठिकाणी प्रियानो 2 वेळा दिलेला आहे. मनुष्याचं अंतःकरण किंवा त्याला मन म्हणतो आपण प्रियानो, मी मगाशी जसं म्हटलं, भरपूर गोष्टी चाललेल्या असतात आणि त्या कोणाला ओळखता येत नाही, आणि कोणी ओळखलं तर प्रियानो ते एकमेकांना मारून टाकतील, अशी परिस्थिती आहे. पण तशी क्लायमॅक्स होऊ नये म्हणून देवबापाने प्रत्येक माणसाला अंतःकरणामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याची टोचणी त्याला दिलेली आहे की बाबा तू तुझं मन सांभाळून ठेव, तुझं अंतःकरण तुला सांभाळायचं आहे. ते कुठेही भरकटत घेऊन जात आहे तर तू त्याच्याबरोबर जाऊ नको, पण देवाच्या वचनाचा आधार घे. म्हणजे काय? देवाचं वचन लगामासारखं आहे प्रियानो, तुमच्या मनातल्या गोष्टींना आवरण्यासाठी. जर देवाचं वचन वाचत आहे तर तुमचं मन जे आहे त्याला लगाम तुम्ही लावताय, तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवताय. ज्यांना देवाचं वचनच नाही आहे प्रियानो, त्यांच्या मनातल्या गोष्टी भयंकर अशा वाढत असतात. आणि एवढंच नाही तर मगाशी प्रियानो जसं या ठिकाणी वाचलं आपण याकोबाचं पत्र 1 अध्याय, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. म्हणजे मोहात पडण्याची प्रक्रिया ही मनामध्ये सुरू होती प्रियानो. पापामध्ये पडण्याची प्रक्रिया अंतःकरणात सुरू झालेली आहे. 2 माणसांना कारने चिरडून मारलं, तिथं खून झाला असं म्हणतात लोक, पण त्या गाडीने त्याला मारलेलं नाही आहे. मारले कोणी? त्याच्या शरीरामध्ये जे काही द्रव तो प्याला आहे त्या द्रवाने त्या दोघांना मारलं आहे. कारण तो दारू जे आहे इतका प्याला की दारूने त्याच्या शरीराचा कंट्रोल घेतलेला आहे आणि त्याच्या शरीराला पाहिजे तसं दारूने वागवलेलं आहे आणि म्हणून तो अपघात झाला आहे. पण मग ती दारूसुद्धा त्याच्या शरीरामध्ये कशी गेली? त्याच्या हातांनीच तो प्याला. तो स्वतः त्या हातांनी कसं काय प्याला? तो स्वतः पायांनी त्या पबमध्ये चालत गेला. पबमध्ये कसा तो गेला चालत? कारण घरातूनच त्याच्या मनामध्ये त्यांनी योजना करून ठेवल्या की मला आज रात्री आनंद करायचा आहे, पार्टी करायची आहे. मनामधल्या ज्या योजना आहेत त्याला कृतीमध्ये आणण्यासाठी त्या शरीराचा वापर करून घेतलेला आहे. मन जर ताब्यात असतं, त्याने कंट्रोलमध्ये ठेवलं असतं तर अपघात पुढं झालाच नसतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा प्रियानो वचनामध्ये काय सांगतो की एखाद्या, आता जिथं आपण म्हटलेलं आहे 10 आज्ञामध्ये की प्रियानो व्यभिचार करू नको, पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने जरी तू पाहिलं तरी तू काय करत आहेस? व्यभिचार केलेलाच आहे. व्यभिचार, आता काही लोकांना असं वाटत असतं की बाबा नाही, व्यभिचार मी काय त्या स्त्रीबरोबर त्या पुरुषाबरोबर मी कुठलेही संबंध ठेवलेला नाही किंवा मी झोपलेलो नाही म्हणून व्यभिचार नाही आहे. परंतु व्यभिचार त्या ठिकाणी प्रियानो त्या स्त्रीकडे पुरुषाकडे गेल्यावरच होतो असं नाही, पण व्यभिचार मनामध्येच सुरू झालेला आहे आणि तुमचं मन तुम्हाला त्या ठिकाणी
कंट्रोलमध्ये न ठेवल्यामुळे तुम्हाला ती प्रक्रिया करायला लावतं. आणि याकोबाचं पत्र हेच म्हणत आहे प्रियानो. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो आणि भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. 15 वचन म्हणत आहे, मग वासना गर्भवती होऊन काय करते? पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजीविते. मृत्यू जो आहे हा कशामुळे आलेला आहे? तर मनामुळे आलेला आहे प्रियानो. सैतानाच्या गोष्टी जरी बघितल्या प्रियानो, तर सैतानाने सगळ्यात दोष पापाचा सैतानावर टाकला जातो, नाही का? पण सैतानाने काय केलं? नेमकं कोणतं सगळ्यात मोठं पाप केलं हे सांगेल का कोणी मला? सैतानाचं सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे? कोणतं पाप त्याने केलं? कृतीने काय केलं का त्याने? पण त्याच्यावर दोषारोप माणूस घालत असतो, पण कृतीने त्याने काय पाप केलेलं आहे? कृतीने काहीच पाप करत नाही सैतान. मुळात त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आलेलं आहे. ते कशामुळं? कोणत्या कृतीमुळं? हा? फक्त मनातल्या गोष्टींमुळं. लक्षात घ्या माझ्या प्रियानो, कुठली तरी कृती केल्यामुळे पाप होतंय असं नाही, पण ती कृती करण्यासाठी आधी मनामध्ये प्रियानो ज्या गोष्टी तयार होतात ना, त्याला जबाबदार प्रियानो आपण असतो. ते तुम्हाला भाग पाडत असतं तुमच्या शरीराला ती कृती करण्यासाठी. सैतानाच्या जीवनामधलं कोणतंही पाप तुम्हाला असं दाखवता येणार नाही, पण त्याचं एकच पाप महत्त्वाचं होतं, आणि ते म्हणजे काय? त्याच्या अंतःकरणात, त्याच्या मनामध्ये त्याने विचार केला, मी देवासारखा देवाच्या जागेवर मी राहील. तिथंच देवबापाने त्याला ओळखलं आणि प्रियानो स्वर्गातून खाली टाकलेलं आहे. मनामध्ये काय चाललेलं आहे प्रियानो, याकडे प्रियानो लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण म्हणतो की मनात काही चालू द्या, कोणाला काही दिसत नाही, कृती मात्र मी करणार नाही. पण किती कंट्रोलमध्ये ठेवणार तुम्ही प्रियानो? जर तुमच्या मनामध्ये जर ती गोष्ट चालू आहे, तर प्रियानो तुम्हाला ती पाप करण्यासाठी खात्रीने भाग पाडणार, आणि तुमच्याकडून ती होणारच प्रियानो. कारण आपण माणूस आहोत, आणि सैतानाने जे मनात खेळ केले होते प्रियानो, ते देवाने ओळखले आणि त्याला खाली टाकलेलं आहे. त्याने सुद्धा कुठलीही कृती केली नाही एदेन बागेमध्ये. कुठल्या प्रकारचं त्याने पाप केलं नाही, पण पाप करण्यासाठी त्याने भाग पाडलं. आणि ती गोष्ट आपल्याला चांगली माहिती प्रियानो. आणि दरवेळेला म्हणून मी सांगत असतो प्रियानो की आदम आणि हवा, किंवा हवा जरी म्हटलं आपण, तर त्याने फळ काढून तिच्या हातामध्ये आणून नाही दिलेलं, हे बघ खा चांगलं आहे. त्याने तोंडामध्ये घास भरवला नाही त्या फळाचा, हवेच्या, बाई खा बाई चांगलं आहे. नाही, मला येऊन जाऊन प्रियानो म्हणून ते वचन सारखं मनातल्या गोष्टी ज्या आहेत दरवेळेला प्रियानो मी वाचून दाखवत असतो. आणि हवाबाई त्या फळाकडे बघूनच प्रियानो काय झालेली आहे? मोहित झालेली आहे. 3रा अध्याय आणि प्रियानो त्याचं 6वं वचन पुढे वाचेल. उत्पत्ती 3:6. येस, इथपर्यंत आपण काय म्हणू प्रियानो? त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे, असे त्या स्त्रीला काय झाले? दिसून आले. म्हणजेच काय? मनामध्ये तिच्या प्रियानो सगळं काही तिने हे विचार केले, काय चांगलं आहे, मनोहर आहे आणि इष्ट आहे, हे तिच्या मनामध्ये तिने कल्पना केली. आणि मग ती कल्पना तिने काय केली? कृतीमध्ये आणली. काय म्हटलेलं आहे? तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीसही दिले. शैतान काही करत नाही प्रियानो, मनातल्या गोष्टींबरोबर खेळत असतो. तुमच्या मनात कोण खेळत आहे प्रियानो?
कोणाला तुम्ही वाव देताय? मी परत एकदा म्हणेल, आपण ख्रिस्ती म्हणतो स्वतःला, देवाचं वचन वाचतो, आपण प्रार्थना करतो म्हणतो, पण प्रियांनो आपली कृती आणि प्रभू येशू ख्रिस्त तेवढ्यासाठी म्हणते, तुमचं जे झाड आहे त्या झाडांवरून लोकांना समजेल, है ना, तुम्ही कोण आहात ते. झाडांवरून नाही, फळांवरून समजेल तुम्ही कशा प्रकारचे झाड आहात. येता जाता प्रियांनो तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे? येता जाता देवाच्या वचनाचा आधार तुम्ही घेतलेला आहे का? तुम्ही प्रार्थनेचं सहाय्य मागितलेलं आहे तर प्रियांनो सैतानाच्या गोष्टींना तुम्ही सदैव दूर ठेवताल. तुमच्या मुखावरती प्रियांनो तुम्ही कंट्रोल ठेवताल, तुमच्या कृतीवरती तुम्ही कंट्रोल ठेवताल, तुमच्या पायावरती तुम्ही कंट्रोल ठेवताल, तुमच्या अंतःकरणात मनात काय गोष्टी चालल्यात त्याला सुद्धा प्रियांनो तुम्ही नियंत्रित करणार आहात. कधी? ज्या वेळेला प्रियांनो तुम्ही म्हणता की होय मी देवाचा त्या ठिकाणी भक्त आहे. आणि जर आपल्याकडून तसं होत नाहीये प्रियांनो, तर लक्षात घ्या काहीतरी आपल्या अंतःकरणात सैतानाचा डाव चालू आहे. आपल्याला कुठंतरी तो मोहामध्ये टाकलेला आहे, आपली कुठली तरी नस त्याने पकडलेली आहे, आपला कमकुवतपणा त्याने जाणून घेतलेला आहे. आणि येता जाता प्रियांनो तो तुम्हाला त्याच गोष्टींवरती रेगोट्या मारायला शिकवत आहे. हे बघ हेच, हे बघ हेच, हे बघ हेच. मग ते व्यसनसुद्धा असू दे प्रियांनो. एखादं व्यसन तुम्ही म्हणता सोडायचं आहे ते, पण नाही सुटत आहे, कारण सैतान तुम्हाला दाखवतं आहे, हे बघ हेच, अरे ह्याच्याशिवाय नाही होणार तुला, अरे हे जेवणापेक्षा भारी आहे, अरे हे बाकीच्या गोष्टींपेक्षा चांगलं आहे, हेच 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 रेगोट्या मारत बसतो त्याच्यावर, अंडरलाईन करत राहतो तो सारखा. ज्यावेळेला माझा संदेश मी करतो त्यावेळेला रेगोट्या असतात त्याच्यावर, हे महत्त्वाचं आहे, किंवा मग फारच महत्त्वाचं तर मी बोल्ड करून टाकत असतो ते, हे फार महत्त्वाचं आहे म्हणून. सैतान अगदी वारंवार तीच गोष्ट प्रियानो तुम्हाला आणि मला करायला लावत असतो. हे फार महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. मनाची पापं प्रियानो. मग अशा वेळेला प्रियानो होतं काय माहिती आहे का, जे देवाच्या गोष्टी आहेत त्या बाजूला पडतात आणि प्रियानो आपल्याच गोष्टींमध्ये प्रियानो आपण रमून जातो, आपण गुंगून जातो. रविवारी चर्च सुटल्यावर आमचा डॉगी वर असतो, चर्चवर. आता चर्च चालू असताना वरती येतो, पण तुम्ही सगळे गेल्यानंतर त्याला खाली आणलं जातं आणि मग त्याला एक आम्ही स्टिक देतो. ती बाजारात मिळते, स्टिक म्हणतो आम्ही त्याला. माहीत नाही ती कशाची आहे, पण पांढऱ्या रंगाची असते. इतकी कडक आहे तुम्ही हाताने तोडू शकत नाही, खूप कडक येते, हाडापेक्षाही कडक येते. पण ज्या वेळेला ती त्याला मिळते, फक्त रविवारीच देतो आम्ही त्याला, बिचारा एवढा वेळ असतो म्हणून त्याला एक काहीतरी स्वीट. आणि ती एकदा का त्याला जर मिळाली की चावण्यामध्ये इतका मग्न झालेला असतो तो की त्याला दुसरं काही सांगा तुम्ही, तो काय नाही, ती लाळ अशी गळत असते दोन्ही बाजून त्याची, आणि चावून चावून जोपर्यंत ती तुटत नाही आणि संपत नाही ती सोडणार नाही प्रिया. पण ज्या वेळेला त्याला बरं नसतं ना, तो कुठेतरी पानांमध्ये मातीमध्ये गाडून टाकतो, तो खातच नाही. पण ज्या वेळेला त्याला वाटतं की नाही हे चांगलं आहे, एकदम इतका रमलेला असतो, त्याला बाकीच्या काही गोष्टी सुधरत नाही, त्याला काही नको दुसरं. सैतान अगदी आपल्या जीवनातल्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रियानो कशात रस वाटतोय तुला, ती गोष्ट वारंवार वारंवार रेगोट्या मारत बसतो. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आणि लक्षात घ्या प्रियानो, फक्त आपल्याच जीवनामध्ये आपण ह्या गोष्टी करत असतो नसेही, तर कधी कधी त्या गोष्टीचा परिणाम आपल्या अवतीभोवती सुद्धा होत असतो. त्यांना सुद्धा आपण नकळत त्या गोष्टींमध्ये खेचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सैतानाचा डाव असतो प्रियानो, सैतानाची चाल असते. येऊन जाऊन प्रियानो तो आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष लावायला सांगत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जो दुसरा दाखला म्हणतो प्रियानो आपण, तो याबद्दल स्पष्ट सांगतो. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय काढू आपण. मत्ते
13वा अध्याय. आणि मगाशी जे प्रियानो आपण शास्त्रभाग वाचला आळीपाळीसाठी, मत्तई 13:24 वचनापासून मी वाचत आहे. मत्तई शुभवर्तमान 13वा अध्याय 24 वचन. त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याची वैरी येऊन गव्हामध्ये निदान पडून गेले. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदाणही दिसले. तेव्हा घर देण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निदान कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणाचे आहे? वैऱ्याचे आहे. त्याने तर चांगलंच पेरलं होतं, देव तर चांगलंच पेरतो, पण निदान कुठून आलं बाबा? कसं काय पेरलं? पण याने वैऱ्याने पेरलं, पण हे कसं काय पेरलं? कधी पेरलं? संधी त्या वैऱ्याला कधी मिळाली? कधी मिळाली? वाचा ना. संधी कधी मिळाली? कोणतं वचन आहे? 25 वचन. काय म्हटलेलं आहे? लोक झोपेत असताना त्यांचा वैरी येऊन गव्हामध्ये निदान पेरून गेला. झोपेत असताना म्हणजे काय? माणूस ज्या वेळेला निवांत होतो, आणि ज्या वेळेला माणूस निवांत होतो ना प्रियानो, नको त्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये फिरत असतात. निवांत झाल्यानंतर मग त्याला दुष्ट कल्पनासुद्धा सुचायला लागतात. एखादा मनुष्य खूप कष्ट करणारा आहे, त्याला झोप लागतेच प्रियानो, पण झोपल्यानंतर वैरी येतो आणि पेरून जातो. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या वेळेला फावला वेळ मिळतो ना प्रियानो, लक्षात घ्या, निवांत होतो आपण, त्यावेळेला सैतान पेरण्याच्या गोष्टी करत असतो. म्हणजे तुम्ही झोपेत आहात, तुम्ही जागे नाही आहे. थोडक्यात या दाखलेवरून प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना पण सांगत आहे, झोप काढू नका, निवांत होऊ नका, लक्ष ठेवा, जागृत राहा, सावध राहा, कारण तो सैतान कधी येऊन पेरून जाईल तुम्हाला काहीच कळणार नाही. आपण ज्या वेळेला प्रियानो वाटतं की आता सगळं काही व्यवस्थित आहे, नेमकं तिथंच कुठंतरी पेरडी सुरू होत असते प्रियानो. सगळं निवांत आहे म्हणतो आपण, तिथंच पेरडी सुरू करत असतो. आपण कधीच असं म्हणू नये आपल्या आध्यात्मिक जीवनात की सगळं काही व्यवस्थित आहे, अलबेल आहे, माझं जीवन मी व्यवस्थित केलेलं आहे. तिथंच पेरलेलं आहे प्रियानो. तुम्ही निवांत झालात, तुम्ही बेसावध राहिलात, आणि मग मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी प्रियानो हळूवार रीतीने वर येतात. आणि म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे? पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदाणही दिसले. तेव्हा घर देण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना, तर मग यात निदान कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोण्या वैऱ्याचे आहे? दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? आता ते निदान आले तर ताबडतोब काढलं पाहिजे ना, ते कशाला वाढवायचं? पण तसं केलेलं नाही आहे. तिथं काय म्हटलं बघा, 29 वचन. तो म्हणाला, नाही, तुम्ही निदान गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्याला सांगेन की पहिल्याने निदान गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा. जाऊ दे, तो म्हणतो दोन्ही वाढू द्या. आता एक याच्यामधून शिकण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी आहेत, तर तुम्ही अपेक्षा करू नका, देवा माझ्यातल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या राहू दे, पण तू काढून टाक, वाईट गोष्टी माझ्यातून तू काढून टाक. देव नाही काढणार प्रिया, तो शेवटपर्यंत ठेवेल. काढायचं जर काम करायचं असेल ना, तर तुम्हाला स्वतःला ते करायला लागणार.
तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आहे, जीवनामध्ये आहे की ती गोष्ट ताबडतोब आपण काढून टाकणं गरजेचं आहे. त्याला वाढ द्यायचीच नाही आहे प्रियांनो. कारण त्याच्याबरोबर जसं इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की ते निदान काढायला गेलात तर गहूसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी उपटून टाकताल. वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत त्या सुरुवातीपासूनच मुळात येऊ द्यायच्या नाहीत, आणि असतील तर ताबडतोब काढणं गरजेचं आहे प्रियांनो. कारण पुढं तो गहू जो आहे त्याला प्रियांनो त्याची वाढ तुम्ही कमी करत आहात. बागेमध्ये प्रियांनो एक झाड असं आहे, वरती टेरेसवर आहे, आणि मी ते घरून आणलं होतं वडिलांकडून. निळी फुलं आहेत त्याला, आणि एका कुंडीत ते मी लावलं. पण ज्या वेळेला प्रियांनो थोडे दिवस झाले, तेच झाड त्या कुंडीमध्ये न दिसता मला दुसऱ्या कुंड्यांमध्ये सुद्धा दिसायला लागलं, आणि ते दुसऱ्या कुंड्यांमध्ये सुद्धा निळी फुलं यायला लागली. मला चांगलं वाटलं. अरे वा, म्हटलं चांगलं हे, चला कुंड्या व्यवस्थित दिसत आहेत. पण तेवढंच झालं नाही. मला नंतर समजलं की ते जे झाड निळ्या रंगाचं आहे ते वाढत असताना त्या कुंडीमधलं जे प्रियांनो ओरिजिनल झाड मी लावलेलं आहे त्याची वाढ प्रियांनो एकदम कमी झालेली आहे. आणि कालांतराने ज्या ज्या कुंड्यांमध्ये प्रियांनो ते झाड वाढलेलं आहे ती सगळी झाडं खराब झाली प्रियांनो, म्हणजे मरूनच गेली. कारण ऐन वेळेला ती फुलं चांगली वाटत होती, पण ती ताबडतोब काढायला पाहिजे हे आत्ता लक्षात येतं. ज्यावेळेला ती दुसऱ्या कुंड्यांमध्ये गेलेली आहेत आणि फुलं चांगली दिसत आहेत वाटलं, तिथंच प्रियांनो घात झाला माझा, तिथंच घात झाला. आणि मग मला समजलं की अरे हे तर झाड त्या ओरिजिनल ह्याला सुद्धा मारून टाकत आहे. स्वतः वाढतंय, फुलं दाखवतंय, पण जे ओरिजिनल झाड त्या कुंडीमध्ये आहे त्याला मात्र पूर्ण संपून टाकलं त्याने. ऐन वेळेला प्रियांनो काही गोष्टी करता येत नाही, ते झाड गेलंच. आता मी अगदी नर्सरीमधून आणलेली झाडंसुद्धा गेली प्रियांनो, पैसे देऊन विकत घेतलेली. वेळ असतानाच, लक्षात घ्या, वेळ असतानाच मनामध्ये कुठलंही निदान वाढू देऊ नका. तुम्हाला जर दिसतंय ते की बाबा वाढत आहे, फुलं यायची वाट बघू नका. फुलं सुंदर दिसतील, पण ओरिजिनल जे झाड आहे प्रियांनो ते समाप्त होऊन जाणार आहे. आणि म्हणून इथं सुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनात प्रियांनो लक्ष द्या. 30 वचनात कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. म्हणजे देव कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये संधी देतो बरं का, आपण स्वतःहून काढायला. पण आपण जर नाही काढलं ना तर दोन्ही तो वाढू देतो. तुम्ही म्हणताल एक बाजूला मी फार बायबल वाचत आहे, प्रार्थना करत आहे, दानधर्म करत आहे, व्यवस्थित जीवन जगत आहे, पण दुसऱ्या बाजूला प्रियांनो तुम्ही खतपाणी घालत आहात तसल्या वाईट गोष्टींना, किंवा तुमच्यामधून तुम्ही काढून टाकत नाही आहे. परमेश्वर म्हणेल दोन्ही वाढू दे. शेवटच्या दिवशी मात्र, शेवटच्या दिवशी म्हणजे न्यायाच्या दिवशी, आधी तो म्हणत आहे त्याच्यामधून काढून टाकायला सांगेल. काय निदान अशी वेळ येऊ देऊ नका प्रियांनो. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये फार कठीण होईल, कारण शेवटच्या दिवशी काढता येणार नाही. आपल्याला माहीत नाही मुळात शेवटचा दिवस आपल्यासाठी कोणता आहे. आणि दुसरी गोष्ट प्रियांनो, त्यावेळेला काढण्याची संधी मिळत नसते. प्रभू येशू ख्रिस्त थोडक्यात या ठिकाणी म्हणत आहे आपल्या अंतःकरणाला प्रियांनो तुम्ही जपा. आणि म्हणून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, मनातली पापं काय आहेत प्रियांनो. जो व्यक्ती झोपलेला आहे त्याने जागं राहावं, सावध व्हावं की आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट देवबाप करत आहे. एका मनुष्याने प्रियांनो असं म्हटलेलं आहे, मन हा एक फार मोठा समुद्र आहे, आणि त्या समुद्रात आपण आपली बोट, विचारांची बोट घेऊन फिरत आहोत. ती बोट कशी आहे? मन म्हणजे एक मोठं समुद्र आहे, पण आपली बोट कसल्या गोष्टींनी भरलेली आहे? चांगल्या गोष्टींनी भरलेली का वाईट गोष्टींनी भरलेली? त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज प्रियांनो ज्या भागाला मी इथंच थांबवत आहे, मी जसं म्हटलं होतं, मला वाटलं होतं की आज माझा पहिला मुद्दासुद्धा होणार नाही. माझा पहिला मुद्दा मला अजून सुरू करायचा आहे. पुढच्या वेळेला प्रियांनो मी घेईल भ्रष्ट मन काय आहे, आणि मग त्यानंतर प्रियांनो
गर्विष्ठ मन काय आहे याकडे आपण लक्ष देणार आहोत. आज थोडीशी प्रस्तावना म्हणून हा भाग मी तुमच्यासमोर मांडलेला आहे, पण आपण लक्ष देऊया प्रियानो. मनाची पापे काय आहेत? आपल्या अंतःकरणात आपलं मन हे दुसरं कोणालाच माहीत नसतं, फक्त तुम्हाला आणि देवाला माहीत आहे या मनामध्ये काय आहे आणि काय चाललेलं आहे. शेवटच्या काळापर्यंतसुद्धा प्रियानो कुणाला समजणार नाही, पण देव मात्र सगळं काही पाहत आहे. आणि म्हणून लक्ष द्या, देव वाईट गोष्टी आपल्याकडून काढून घेणार नाही. तो निदान आणि प्रियानो गहू एकत्र वाढू देतो, तो शेवटी करत असतो. पण तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आज आहे की आपण मुळातच ताबडतोब आपल्या जीवनातल्या ज्या वाईट, देवाला न आवडणाऱ्या कल्पना ज्या आहेत, विचार आहेत, योजना आहेत, काढून टाकणं गरजेचं आहे. तरच प्रियानो देव आपले जीवन आशीर्वादित करेल. ज्याला आपण म्हणतो खुरपणी केली जाते एखाद्या झाडाला, शेतामध्ये सुद्धा खुरपणी केली जाते. ती कशासाठी असते? साईडला त्याला काय म्हणतात, आजूबाजूला जे तण वाढलेलं आहे ना, शब्द काय आहे तो? तण वाढलेलं आहे. म्हणजे काय? गवत असतं, भयंकर गवत. आणि मी तर असं ऐकलं होतं ज्यावेळेला मी नेवाशा भागामध्ये जायचो, की मुळात पेरणी करत असताना एक अशा प्रकारची काहीतरी फवारणी करतात की तिथं गवताचे जे बी आहेत ते पूर्ण नष्ट केले जातात आणि फक्त चांगलंच त्या ठिकाणी जे पीक लावलेलं आहे ते मात्र वर त्या ठिकाणी येत असतं. सो आपण प्रियानो प्रार्थनेपूर्वक आपलं अंतःकरण चाचपडून पाहूया, यामध्ये माझं मन खरंच कसं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने दुसरा एक पेरणाऱ्याचा दाखला दिलेला आहे प्रियानो, तिकडे सुद्धा लक्ष द्या. काही बी कुठं पडलं? रस्त्यावर पडलं. काही कुठं पडलं? काटेरी झुडपात पडलं. काही कुठं पडलं? खडकावर पडलं. आणि काही चांगल्या जमिनीत पडलं. सो खडकावर लवकर उगवलं पण लवकर नष्ट झालं. काटेरी झुडपात वाढलं ते, पण जीवनातल्या समस्या दाबून टाकल्यामुळे पीक वाढलं नाही. रस्त्यावर पडलं, त्याला वावच मिळालं नाही, चिरडून गेलं ते. पण वाढलं कोणतं पीक? फक्त चांगल्या जमिनीत. ती जमीन जिथं जिथं बी पडलं ना, ते माणसाची मनं आहेत, अंतःकरणाचं प्रतीक आहे प्रेरणा. काही लोकांचं मन रस्त्यासारखं आहे, आओ जाओ घर तुम्हारा. कोणी त्याच्या घरात येतं आणि कोणी बसतं आणि कोणी उठून जाते. देवाचं वचन वाढत नाही तिथं. सगळ्यांनाच बोलवलं जातं मनामध्ये, तू पण माझा, हा पण माझा, तो ती पण माझी आणि ती पण माझी. रस्त्यासारखं आहे ते. काही कसे काटेरीसारखे आहे. बी चांगलं आहे, बी तर चांगलंच आहे, जमिनी चांगली, पण वर समस्या आहेत. आपण वाढून घेतलेल्या गोष्टी आहेत, जगातल्या गोष्टी आहेत, दबाव आहेत. देवाचं बी वाढत नाही तिथे. काही खडकावर आहेत, मुळात मनच कठीण आहे ते. थोडीशी कुठंतरी माती असते त्या खडकाच्या खड्ड्यामध्ये आणि म्हणून पटकन उगवलं जातं, पण त्याला मूळ मिळत नाही. ते मन कठीण अंतःकरण आहे. त्याच्या जीवनामध्ये कठीणता आहे, मऊ काहीच नाही आहे. पण जर खरं बी रोपायचं असेल तर माती चांगली पाहिजे प्रियानो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुपीकता टाकली नाही, फर्टिलायझर टाकले नाही, खत टाकलं नाही तरी चालेल, पण माती जर भुसभुशीत आहे ते येणारे झाड प्रियानो. आपलं मन, आपलं अंतःकरण हे त्या मातीसारखं असू द्या प्रियानो, की वचनच फक्त त्या ठिकाणी वाढेल, निदान नाही. लक्ष द्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेसाठीच आपल्या पापांना क्षमा करण्यासाठी प्रियानो वधस्तंभावर गेलेला आहे. कारण आपलं अंतःकरण कदाचित ह्यापैकी कुठलं तरी असू शकतं, पण आपण आपलं अंतःकरण सॉफ्ट करूया आणि देवाला म्हणूया, देवा तू नांगर कर, माझं शेत, माझं अंतःकरण तू नांगर आणि तू त्या ठिकाणी सहाय्य कर मला. मी चांगलं बी देईल. सैतानाला कुठलंही निदान पेरायला मदत करू नको, त्याला मज्जाव कर. प्रार्थना करूया प्रियानो. थोर आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या बापा,
पुन्हा एकदा आम्ही तुझा आभार मानतो ह्या वचनांसाठी. तुझं वचन प्रभू खरोखर महत्त्वाचं दुधारी तलवार म्हणून आहे. सर्व प्रभू परमेश्वर भेदून जाणारी गोष्ट आहे. त्यावेळेला तुझं वचन अंतःकरणामधून प्रभू आम्हा प्रत्येकाच्या भेदून गेलेलं आहे. आम्हाला सहाय्य कर. कुठल्या प्रकारचा दोष, अपराध, चूक, पाप जर आमच्या जीवनामध्ये आहे की ज्यामुळे प्रभू सैतान मागे आम्हाला खेचत आहे, वारंवार त्या गोष्टीकडे लक्ष देण्यास आम्हाला प्रवृत्त करतो, तर प्रभू आम्ही आमचा ताबा तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. आमचं मन प्रभू तुझ्या गौरवी हातामध्ये घे. आम्हाला धैर्य दे, शक्ती दे प्रभू. आम्हाला प्रभू परमेश्वर त्या सैतानावरती विजय मिळवण्यास प्रभू तू सहाय्य कर. कुठल्याही प्रकारे प्रभू परमेश्वर एकही निदान आमच्या अंतःकरणात, आमच्या मनात प्रभू तो पेरू शकणार नाही असं कार्य कर. आत्म्याचं सामर्थ्य दे प्रभू. आणि संपूर्ण रीतीने प्रभू परमेश्वर आमच्या इच्छेनुसार नाही तर प्रभू तुझी इच्छा काय आहे त्याप्रमाणे करण्यास आम्हाला तू मदत कर. आज उपस्थित असलेल्या सर्व लहान थोर प्रियजनांनी जे प्रभू त्यांनी वचन ऐकलेलं आहे त्यावरती विशेष कृपा दया दे. आत्म्याने प्रभू सर्वांना चालो. आणि प्रभू परमेश्वर या महिन्यात जसं प्रभू तो आम्हा सर्वांबरोबर राहिला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. नवीन महिन्यामध्ये पदार्पण करत असताना देखील प्रभू आम्हा सगळ्यांना तुझी कृपा दया तू दे. ये प्रभू, परतीचा मार्ग प्रत्येकाचा प्रभू तू आशीर्वादाचा कर. जे दुःखित आहेत त्यांचं सांत्वन कर. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर. आणि जे आनंदी आहेत प्रभू त्यांच्याद्वारे तुझं गौरव, तुझी स्तुती करून घे. संपूर्ण रीतीने प्रभू वेळ काळ तुझ्या गौरवी हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो एक प्रार्थना. उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आमच्या ऋणे असरून सोडले तसे तो आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटपासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन.